इतिहासात काळा दिवस ठरला, कारण त्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात अकाली मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडून गेला. दादांचे हे जाण्याचे वय नव्हते. असो, जन्म आणि मृत्यू माणसाच्या हाती नाही. तसेच ग दि माडगूळकरांच्या गीत रामायणमधील सुधीर फडके उर्फ बाबूजी यांच्या सुश्राव्य आवाजातील एक पद्य आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, हे गीत आठवते. दोष अजितदादांचा नव्हता ना पायलटचा होता. रोते रोते हसना सीखो, हसते हसते रोना, जितनी चावी भरी रामने उतना चले खिलौना. रोते रोते हसना सीखो. मानव हा परमेश्वराच्या हातातील खेळणे आहे. ते परमेश्वर केव्हाही बंद पाडू शकतो. सन 2024 नोव्हेंबर महिन्यातील कन्या विद्यालय पटांगणात झालेल्या आमदार दिलीप काका बनकर यांच्या विधानसभा प्रचार सभेत दादांना पाहण्याचा व भेटण्याचा योग आला. तेव्हा दादांनी आम्हा सर्व महिलांचे हातात हात घेऊन धन्यवाद व्यक्त केले. इतक्यातच विद्यार्थ्यांचा आमचा विषय झाला. अक्षरशः दादांनी आमच्या हातात हात घेऊन एवढ्या महिलांचे धन्यवाद केले. म्हणजे त्यांनी किती आमच्यावर सुद्धा लक्ष ठेवलं, महिलांवर. दादांचे भाषण म्हणजे अगदी विश्वासू व हुकमी असायचे. त्यात बेगडीपणा नव्हता. भाषण करता करता ते जोकसुद्धा करायचे. एकदा दादा भाषणात म्हणाले, तुमच्या मतदारसंघात विकास पाहिजे असल्यास तुम्ही मला साथ द्या. तेव्हा संबळवादकाने जोरात संबळ वाजवले. तेव्हा दादा त्याला विनोदाने म्हणाले, बाबा तू नको मला साथ देऊ, नाहीतर मलाही हातात तुंतुनी धरावे लागेल. दादा स्टेजवर आल्यावर एक उत्साही कार्यकर्ता म्हणाला, दादा आय लव यू. तेव्हा दादा त्याला म्हणाले, अरे बाबा मला आय लव यू म्हणण्यापेक्षा घरी जा आणि तुझ्या बायकोला आय लव यू म्हण, ती बिचारी जास्त खुश होईल. असो, दादांचा जन्म 22/7/1959 रोजी झाला व मृत्यू 28/1/2026 झाला. म्हणजे दादा 66 वर्ष 6 महिने 6 दिवस इतके जगले. योगायोग म्हणजे दादांनी 6 वेळेस उपमुख्यमंत्री पद भूषवले. दादा व मुख्यमंत्री फडणवीसाचा वाढदिवस एकाच दिवशी असतो, परंतु दोघांच्या वयामध्ये 11 वर्षाचे अंतर आहे. परंतु त्या दोघांचे राजकारणाविरहित जीवाभावाची मैत्री होती. असो, मी माझ्या वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने व माझ्या निळकंठ परिवाराच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते व थांबते. ओम शांती शांती शांती. त्या मीटिंगमध्ये सर्व जिल्ह्यातले सभापती, त्या खात्याचे मंत्री हे सर्व उपस्थितीत होते. त्या मीटिंगमध्ये मला पण जाण्याचा योग आला होता काकामुळं, तर आम्ही त्या मीटिंगला गेलो. मला फक्त एकच मिनटात सांगायचं आहे का आम्ही त्या मीटिंगमध्ये बोलत असताना, आमच्या समस्या मांडत असताना त्या ठिकाणी अब्दुल सत्तार म्हणून एक मंत्री होते. तर ते आमच्यावर चिडले का बा तुम्ही आता व्यापारी वर्ग बोलू नका म्हणे. तर आम्ही त्या ठिकाणी घाबरून गेलो का बा आता एवढ्या मोठ्या माणसाला आपण कसं काय उत्तर द्यायचं. त्याच क्षणात अजितदादा उठले आणि अब्दुल सत्तारांना डायरेक्ट सांगितलं त्यांना का बा तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं नव्हतं तर तुम्ही मिटिंगला त्या व्यापारी वर्गाला बोलवलं कशाला. एक आम्हाला सार्थ अभिमान आहे का अजितदादांनी व्यापारी वर्गाची त्या ठिकाणी बाजू घेतली. दुसरी गोष्ट अशी झाली का मार्केट फीच्या विषयी आमची दादाशी चर्चा झाली. दादांनी सांगितलं का बाबा याच्यात आम्ही विचार करू म्हणे. आणि खरोखरच दादांनी जाता जाता व्यापाऱ्यांची जी 1 रुपया मार्केट फी होती ती 75 पैसे केली. त्याच्यानंतर NCCF नाफेडचा विषय होता, तर त्या ठिकाणी मंत्री पियुष गोयल यांना ताबडतोब फोन केला आणि फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा संध्याकाळची वेळ त्यांनी दादांना दिली. तर दादांनी त्यावेळेस पण अब्दुल सत्तार बोलले का बाबा नाही, या व्यापाऱ्यांपैकी एकच प्रतिनिधी तिथे येईल. तर त्या ठिकाणी पण
दादा लगेच उभे राहिले, म्हणजे जेवढे व्यापारी आलेले सगळ्यांना काका तुम्ही घेऊन या. आणि काकांनी फार परिश्रम घेतले या मीटिंगमध्ये. त्या काकांच्या प्रयत्नामुळं, दादांच्या प्रयत्नामुळं मार्केट फी 75 पैसे झाली. आणि माझं तर स्पष्ट मत आहे का निफाड तालुक्यात जेवढा निधी काका आणि दादांच्या मार्फत आला, आजपर्यंत एवढा निधी कधीच आलेला नाही आहे. तर दादांच्या जाण्याने जे दुःख झालं आहे त्यामध्ये हिवरगाव खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. थांबतो. जय हिंद. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व महाराष्ट्र काय संपूर्ण भारतामध्ये या गोष्टीची हळहळ या ठिकाणी व्यक्त होत आहे. आपण सोशल मीडियावरती बघितले, संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राबाहेरून सुद्धा या ठिकाणी या घटनेचं किती अतीव दुःख झालेलं आहे आपण सोशल मीडियावरती बघितलेलं आहे. या ठिकाणी अनेक घटना अशा घडलेल्या आहेत ज्यामध्ये अपघाती निधन झाले. पंतप्रधान असतील, आपल्या राज्यातील मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, ज्या ज्या घटना घडल्या त्या आपण सर्वांनी पचवल्या. परंतु अजितदादाची जी घटना घडली याचं दुःख जर बघायचं असेल तर सोशल मीडियावरती घटना घडल्यापासून सकाळी 9 वाजेपासून तर आजपर्यंत तुम्ही महिलांचे आलाप बघा, त्यांचं मनापासून, अंतःकरणापासून त्यांना जे दुःख झालेलं आहे त्याच्या वेदना बघा. अनेक मंत्रीगण असतील, आमदार असतील, खासदार असतील, आजपर्यंत आम्ही कधी एवढं दुःख कधीच बघितलेलं नाही. आपल्या घरातली व्यक्ती जरी गेली तरी एवढे आलाप आपण कधी बघितले नसतील. तर संपूर्ण महाराष्ट्रात नसून महाराष्ट्राबाहेरसुद्धा या गोष्टीचा अतीव दुःख झालेलं आहे. तानेश तात्याने सांगितलं 91 पासून नानाचा त्यांचा संपर्क, त्यांची वाटचाल आणि त्यांच्या डोक्यावरती जो अजितदादांचा हात होता तो आजपर्यंत आहे. ज्यावेळेस अजितदादा पहिल्यांदा पिंपळगाव मार्केट कमिटीमध्ये आले, त्यांचा कार्यक्रम झाला, त्यावेळेस त्यांच्या शर्टला बाउशर लावण्याचं काम मी केलेलं आहे. तेव्हापासून तर आजपर्यंत अनेक वेळेस दादांचा संपर्क आला. काकांचा वाढदिवस असेल, तात्यांचा कार्यक्रम असेल, मुंबईला तारीख घेण्याकरिता बाळूनाना असेल, मी असेल, सुरजदादा असेल, आम्ही अनेक वेळेस दादाशी बोलण्याचा योग माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सुद्धा आला. सुरेशदादा बोलले, दादाबरोबर जेवणाचा योग आम्हाला अनेक वेळेस आला. परंतु मी माझं भाग्य समजतो, दादा तुम्हाला जेवणाचा योग आला, पण त्यांना वाढण्याचा योग कमीत कमी 9 ते 10 वेळेस मला आलेला आहे. हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. आज या दादांनी, नानांनी, अजितदादांनी जे राजकारण केलेलं आहे याच्यात जातीपातीचं राजकारण कुठंच त्यांनी आजपर्यंत केलेलं नाही. आमच्या समाजावर पण त्यांनी अतिव प्रेम केलेलं आहे. ज्या वेळेस आमच्या समाजाबद्दल काही प्रश्न असतील, दादा जेव्हा मांडले गेले त्यांच्याकडून आम्हाला आशीर्वादच मिळालेला आहे. दादा आमच्याकडे गेले, त्यांच्या कुटुंबावर जेवढं दुःख झालेलं आहे, काकाची परिस्थिती आज तुम्ही त्यांच्याकडे जर बघितलं, ज्यावेळेस अण्णांचं ज्यांना जे दुःख झालेलं होतं त्यासारखंच दुःख आज त्यांच्या मनावरती झालेलं आहे. त्यांचा चेहरा बघा, त्यांच्याकडं बघून आपल्याला सुद्धा घाबरण्यासारखं होतं. हे लोक रात्रंदिवस बरोबर राहिलेली आहे, महिन्यातून 2दा-3दा त्यांच्या मिटिंगा होतात, रोज बरोबर राहतात. परंतु आज जे दुःख त्यांना झालेलं आहे, परमेश्वर अशी वेळ कोणावरसुद्धा आणू नये. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, पिंपळगाव मुस्लिम समाजाच्या, सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने मी दादांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. खरं तर अत्यंत दुर्दैवी वेळ आपल्यावर आलेली आहे.
की अजितदादासारख्या पहाडासारख्या नेत्याला आपल्याला श्रद्धांजली अर्पित करावी लागते. खरं तर दादांनी काही गोष्टी राजकारणामध्ये सेट केलेल्या होत्या की राजकारणामध्ये असून देखील दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळता येतो हे दादांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं. अत्यंत कर्तव्यनिष्ठ आणि कार्यक्षमता असलेला दुसरा नेता आज तरी महाराष्ट्रात मला वाटत नाही दादांशिवाय दुसरा कोणी होता. सगळ्यांनीच दादांच्या कामाबद्दल सांगितलं. त्यांची कार्यक्षमता, सकाळी एखाद्या माणसाचा दिवस सकाळी 6 वाजता एखाद्याला वेळ देणं ही काय सोपी गोष्ट नाही. 12 तास, 14 तास, 16 तास कामाचा ध्यास घेऊन काम करणं ही सोपी गोष्ट. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ज्या एका नेत्याचा टच ज्याला म्हणतो आपण, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या प्रश्नाची ज्या नेत्याला जाण होती ते अजितदादा होते. 2007-08ची गोष्ट असेल, ज्यावेळेस सगळीकडे स्वच्छ भारत अभियानाची चर्चा चालू होती आणि हागणदारी मुक्त गाव योजना आणायची असा सगळा विषय होता. तर अधिकाऱ्यांनी प्रमाण शब्द म्हणून वेगवेगळे शब्द त्या ठिकाणी सुचवले, पण अजितदादांनी सांगितलं नाही, ते हागणदारी मुक्त असंच पाहिजे, त्याशिवाय ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण लोकांना ते कळणार नाही. इतकं बारीक निरीक्षण दादांचं त्या काळापासून होतं. असा नेता परत या महाराष्ट्रात होणार नाही असं मला वाटतं. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपळगाव बसवंतच्या वतीने दादांना भावपूर्वक अशी श्रद्धांजली अर्पित करतो. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे PSO विदीप जाधव, पायलट सुमित कपूर, शांभवी पाठक आणि क्रू मेंबर पिंकी माळी यांचं देखील निधन झालं. त्यांना देखील मी भावपूर्वक अशी श्रद्धांजली अर्पित करतो. म्हणून ते गेले होते, म्हणून आपण सभा कॅन्सल की आज घेतली. शोकसभा कोणाची घेतो आपण? तर आपल्या गावात कोणी काही केलं असेल, आपल्यासाठी काही केलं असेल, पण ह्या माणसाने राज्यासाठी काय केलं आहे? आज तुम्ही बघा, महाराष्ट्रामध्ये असा कोणता नेता आहे की त्याविषयी प्रत्येक गावात त्याच्या निधनाचा बोर्ड लागला आहे? सर्व गाव असे की 1-1, 2-2 बोर्ड लागले. असा मी पहिल्यांदा या माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय. गोपीनाथ मुंडे गेले त्यावेळेलाही शोकसभा झाल्या, परंतु गोपीनाथ मुंडे दिल्लीला मंत्रालयात असल्यामुळं एवढा त्या आणि या माणसानं आता मुख्यमंत्र्याचे आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यानं 3 दिवस दुखवटा व्यक्त केला. हा पहिला माणूस आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेज बंद राहण्याचा पहिला दिवस आहे. असं कधीही झालं नव्हतं. या ठिकाणी नेता होणं, गावाचा नेता होत नाही, तालुक्याचा होता येत नाही. हा माणूस राज्याचा नेता झाला आहे. देशाचा नेता होणं फार मोठं आहे. ते देशाचे होऊ शकले असते. त्यांची इच्छा तीच होती. त्यांच्या देशाच्या नेतृत्वात त्यांना भर घालायला लागत होती. आपल्या जिल्ह्यावर तर त्यांचं एवढं प्रेम आहे, म्हणजे साहेबानंतर प्रेम करणारा आपल्या जिल्ह्यावर माणूस अजितदादाचा आहे. अजितदादानं आपल्या जिल्ह्याला 6 आमदारकीचे, मला वाटतं 7 आमदारकी दिल्या. निवडूनही आणले. आपल्या जिल्ह्याने सर्वांनी निवडून आणलं. म्हणजे आपल्या जिल्ह्याचं सुद्धा दादावर तेवढंच प्रेम आहे. म्हणजे आपला जिल्हा साहेबानंतर दादावर जास्त प्रेम करतो. असा माणूस दादा महाराष्ट्रात, म्हणजे मुख्यमंत्री सोडले तर महाराष्ट्राचा नेता आता दिसणार नाही तुम्हाला. त्यातली त्यात आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्राचा नेता म्हणून पवार साहेबानंतर निर्माण होणं सोपं नाही. मी एवढीच विनंती करेन, अशी नेते आपल्या जातात त्याबद्दल दुःख व्यक्त केलं पाहिजे. आणि म्हणून मी आमचा सर्व जिल्ह्यातील शिक्षक वर्ग, सगळ्या प्रकारचे सर्व शिक्षक संघटना,
शिक्षकांच्या जेवढ्या पतसंस्था आहे, बँका आहेत, त्यांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादा, मी एक विनंती करीन, जसं शरद पवारांचं नाव आपल्या निफाड आपल्या नाशिक मार्केट आपल्या पिंपळाव मार्केट कमिटीला लागलं आहे, तर आपल्या तालुक्यावर इतकं प्रेम आहे म्हणून कुठंतरी दादांचं नाव लागलं पाहिजे, ती खरी श्रद्धांजली ठरणार आहे. असं एखादं प्रोजेक्ट प्रकल्प बघा जिल्ह्यातही करता येईल. ते आपले छगन भुजबळ साहेब मंत्री तुमचे सगळ्यांचे मिळून एक जिल्ह्यात मोठा प्रोजेक्ट कुठं होत असेल त्यालाही नाव दिलं तर ती खरी श्रद्धांजली ठरेल. मी आमच्या ज्यांच्यामुळं आमचं काम झालं, उंबरखेडचा साकोऱ्याचा पूल आहे नाना, दादा नसते तर पूल झाला नसता. एवढा निधी देणारा माणूस फक्त दादा होता. आणि कोणामुळं? आपल्या काकामुळं. आणि म्हणून त्या पुलाचं उद्घाटन होईल. काका जास्त तेवढं काय फार मोठं नाव नाही आहे, छोटं काम आहे ते, तरीही एक सुरुवात म्हणून त्या पुलाला अजितदादा पूल किंवा अजितदादा काय म्हणतो आपण त्याला, ब्रिज असं नाव देण्यात येतो. ही आमच्या उंबरखेडच्या गावाच्या वतीनं विनंती करतो. आणि मी सर्व आमच्या नेरिगुडे उंबरखेडच्या वतीनं आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं दादांना आदरांजली वाहतो आणि थांबतो. कैलासवासी अजितदादा पवार यांच्या शोकसभेच्या निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत. शोकसभा का पाळायची किंवा शोकसभा का आपण करतो आणि श्रद्धांजली आपण अर्पण करतो म्हणजे नेमकं काय करायचं असतं. दादांचं कार्य काय होतं, स्पष्टवक्तेपणा होता, ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, या त्यांच्या सर्व गुणसंपन्नतेचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. फक्त तथापि 2-3 मुद्दे जे आमच्या मित्रपरिवार म्हणजे थोडे मिस झाले त्याविषयी बोलून आणि दादांचं जे अकाली निधन झालं, काही स्वप्न अधुरी राहिली आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी त्यांच्या सौभाग्यवतीला पुढे व्हावं लागलं. आणि हे करत असताना निफाड तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर यांनी विधानसभेमध्ये निफाड तालुक्याचं प्रतिनिधित्व करताना त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी श्रीमती सुनेत्राताई पवार यांना जो तालुक्याच्या वतीने पाठिंबा दिला आणि यामागे कैलासवासी दादांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि त्यांची अपुरी राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याकरता द्यावयाचा असलेला पाठिंबा, या संदर्भात पिंपळगाव, बसवंतगड किंवा निफाड तालुक्याचं कुठले दुमत असण्याचं कारण नाही. दादांच्या सर्व गुणसंपन्नतेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांना संधी दिली आणि दिलेल्या संधीचं 100% सोनं कसं करता येईल हे दादांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं. पण हे करत असताना दादांनी कार्यकर्ता सांभाळला. पिंपळगावची कैलासवासी बाळाभाऊ घोडकेंची कन्या बारामतीमध्ये आहे. दादांच्या ऑफिसपासून काहीतरी 5-10 मिनिटाच्या अंतरावरती तिचं घर आहे. सौभाग्यवती धनश्री मांजरे. कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपळगावला आल्यानंतर तिच्याशी बोलणं जेव्हा झालं तेव्हा तिनं सांगितलं आणि त्यात बरीच काही वैशिष्ट्य दडलेली आहेत जी या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची आहेत. दादांच्या कार्यालयापासून 5 मिनिटं किंवा 4 मिनिटाच्या अंतरावरती तिचं असलेलं घर आणि ऑफिसच्या कार्यालयामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यकर्त्याच्या निमित्ताने सातत्याने भेटीगाठी होत राहतात, कार्यक्रम होत राहतात, सभा होत राहतात.
पण या सभांमध्ये जर एखादा जवळचा कार्यकर्ता दिसला नाही किंवा कार्यकर्ता नाराज असल्याबद्दलची नुसती पुसटची कल्पना जर आली तर दादांच्या वतीनं त्या कार्यकर्त्याच्या घरी जाण्याचं काम सुनेत्राताई करत असत. म्हणजे दादांची पिछाडी त्या माऊलीनं जबरदस्तपणे सांभाळली. म्हणजे कार्यकर्ता सांभाळला जावा याकरता कसं नियोजन करता यावं हे त्यांनी सांगितलं. आपली दोन्ही मुलं पार्थ आणि जय कुठल्याही संस्थेच्या प्रमुखपदी त्यांना नेमणं शक्य होतं. पण त्यांना सांगितलं तुमचा इंटरेस्ट असेल तर तिथं काम करा, अन्यथा तुम्हाला तुमच्या व्यवसायात इंटरेस्ट असेल तर तुम्ही व्यवसाय परिपूर्ण करा. पण ज्या माऊलीला समाजकारणाचं माहेरपासूनचं बाळकडू मिळालेलं होतं, 1985ला दादांचा विवाह झाल्यानंतर 2000 सालापासून मुलं थोडीशी मोठी झाल्याच्या नंतर त्यांनी समाजकारणाची पूर्ण परवानगी सुनेत्राताईंना दिली आणि सुरुवात त्यांनी गावापासून केली. काटेवाड्याच्या ग्रामपंचायतीमध्ये एकदा सदस्यपदी निवडून आल्यानंतर आदर्श ग्रामपंचायतीच्या ठिकाणी त्यांना भेट द्यायचा योग आला आणि त्यानंतर माझं गाव आदर्श मी करून दाखवेन असा संकल्प त्या माऊलीने सोडला. त्या सांगतात त्यांच्या 2024च्या मुलाखतीमध्ये की 80% गावामध्ये शौचालय नव्हते, पण जागृती केली त्या माऊलीने, सगळं गाव हागणदारी मुक्त केलं, प्रचंड प्रमाणात झाडं लावली, रस्त्यांचं काम केलं दादांच्या मदतीनं. बारामती टेक्सटाईल नावाची जी कंपनी स्थापन केली आणि त्याच्यानंतर क्लस्टर केलं. जसं सह्याद्रीच्या 12-13 कंपन्या आहेत तशा त्या माऊलीनं रेडीमेड कपड्यांच्या 14 कंपन्या स्थापन केल्या बारामतीमध्ये आणि त्या क्लस्टरचे ते हेड आहेत गेले 10 वर्ष. बारामती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कोर्टातून सेनेटवर सलग 3 टर्म त्या माऊली शिक्षण संस्थेमध्ये कार्य करत आहेत. हे मला सांगण्याचं प्रयोजन असं की दादांनी स्वतःचं कार्य केलंच, पण आपल्या घरातील कर्तृत्वान असलेल्या महिलेला संधी देत आणि कुठल्याही प्रकारचं दबावाचं कारण न करता पूर्णपणे मोकळीक दिली. आज बारामती मतदारसंघ भावबंदकीच्या महाभारतामध्ये अडकलेला असताना सुद्धा समर्थपणे पेलण्याची शक्ती सुनेत्राताईंनी या ठिकाणी व्यक्त केली. दादांचं अपुरं स्वप्न पूर्ण करण्याकरता त्या माऊलीला आपण ताकद द्यावी आणि महिला मंडळींनी या ठिकाणी तो आदर्श घेत पाठीमागची बाजू भक्कमपणे सांभाळावी अशी अपेक्षा व्यक्त करत मी श्रद्धांजली व्यक्त करतो आणि श्री स्वामी समर्थ संस्थान पिंपळगाव बसवंत या संस्थेच्याही वतीनं श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो.